आपल्या मॅटवर भरल्या होत्या मॅरेथॉन 3 किलोमीटर, 1500 मीटर आणि 800 आणि 1600चे पण डेमो होते. आपल्याला पण या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा होता, पण आपल्याला ट्रेनिंग सेंटरवरून फक्त 8च दिवस झाल्यात आणि प्रॉपर ट्रेनिंग आपण फक्त 8 दिवस झाले करतोय. त्यामुळे आपण काही कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला नाही. म्हणून सकाळ सकाळी लवकर उठलो आणि आपला डेलीचा रुटीन चालू ठेवला. ग्राउंडवर आल्या आल्या पहिला वॉर्मअपला चालू केलं. वॉर्मअप झाला की लगेच आपण स्ट्रेचिंग केली. स्ट्रेचिंग वगैरे झाली होती करून. काल आपला स्पीड वर्कआउट झाला होता, तर आज आपल्याला इंडोर करायचं होतं. तर पर लॅप आपण 1:45-50च्या स्पेसनं 8 किलोमीटर कंप्लीट केलं. झाली होती आपली रनिंग करून. म्हणलं तसंच एक राऊंड ग्राउंडचा चालाव. चालत चालत डायरेक्ट पुलअप पशी गेलो आणि पुलअप्स मारायला चालू केले. मस्तपैकी पुलअप्स वगैरे मारले आणि डायरेक्ट गोळा टाकायला आलो. 1-2 गोळे टाकून झाल्याच्या नंतर इकडे आल्यावर लगेच आपण ॲपचा वर्कआउट चालू केला. पहिले आपण घेतले हाफ सिटअप 50, त्यानंतर फुल सिटअप 50, त्यानंतर घेतले 90 डिग्री लेग टो टच 50, त्यानंतर लगेच घेतले आपण लेग रायजेस 50. शेवटला आपण सायकल क्रंचेस मारून वर्कआउट तिथं संपवला. आता लगेच होणार होती मॅरेथॉन चालू आणि आपले योगेश भाऊ होते तिथले मुख्य कार्यकर्ते, कारण त्यांच्याकडे होती वॉकी टॉकी. आपण पण जरा वॉकी टॉकी सोबत मस्ती केली. मॅरेथॉन मध्ये आम्ही भाग घेतला नाही म्हणून काय झालं, आमच्या ग्रुप मधील 2-4 मेंबरनी तर भाग घेतलाच होता. त्यापैकीच हे 2 मेंबर आपले. आम्ही त्यांचाच गेम बघण्यासाठी मस्तपैकी इथलं मॅचच्या कडेला डेरा टाकलेला. मॅरेथॉन कधी चालू होणार याच आतुरतेने वाट बघत बघत सगळ्यांनी गॅलरीच्या कडेला येऊन गॅलरीच्या सावलीत आपापल्या बुडांना आधार दिला होता. आणि इकडे आपले सरजी सगळ्यांचं नियोजन करत इकडे तिकडे मॅटवर फिरत होते. अखेर शेवटची शिट्टी वाजली आणि 3 किलोमीटरच्या मॅरेथॉनला चालू झालं. या मॅरेथॉन मध्ये अंकुश भाऊनी पण भाग घेतला होता. बाकीचे डेमो चालू होते आणि इकडे आपला सतीश भाऊ 1500 मीटर मध्ये जे आपले भाऊ उतरलेत त्यांना प्रिपेअर करणं इकडे चालू होतं. मस्तपैकी प्रिपेअर वगैरे केलं, तेवढ्यातच लगेच 1500 मीटर पण चालू झालं. 1500 मीटर बी असलं टाचा टाचून झालं ना, लय मजा आली बघायला. तेच मॅरेथॉन बघता बघता आपल्याला घरी यायला 1 वाजला आणि सगळं आवरून वगैरे जेवण करून आपल्याला लायब्ररीत जायला 3:30 वाजले. पण तरी पण म्हणलं आपण लायब्ररीत जाऊ. 3:30 वाजता लायब्ररीत पोहोचलो आणि आपला नियमितपणे अभ्यास चालू केला.